नमस्कार मंडळी. आपल्या पेंडखळे गावामध्ये आहे ना, म्हणजे इथून पहिलीच पेटी चाललेली आहे हापूस आंब्याची, ते पण वाशीला चाललेली आहे. आणि राजापूर तालुक्यामधले जे आंबे आहेत ना, आंबा काजू चवीला एक नंबर असतात, कारण की त्याचे जे मिनरल्स असतात ना, त्याच्यामुळे चव चांगली लागते. आणि हे आहेत आपले जितू काका. नमस्कार. नमस्कार. आज आपली पेटी आता वाशीला जाते आहे ना? होय. ओके. आणि मुख्य आता जो असणार आहे सेलिंगचा, तर किती दिवसामध्ये चालू होणार आहे? एक 4 दिवसानंतर होईल. होम डिलिव्हरी आहे ना. ओके, म्हणजे आजपासून तोड चालू झाली. आज आम्ही मुहूर्त केलाय. उद्या पाडव्याला मुहूर्त होईल हां. आणि एक 4 दिवसानंतर होम डिलिव्हरीसाठी वगैरे चालू होईल. ओके. आंब्याची साईज काय असणार सध्या, किती ग्राममध्ये? 226 ग्रामच्या वरचा 226 ग्रामच्या वरचा असणार आहे. असं आहे. ओके. आणि साधारण आता किती पेट्या होतील तरी भविष्यामध्ये, म्हणजे आता काही महिन्यामध्ये? आता बघूया, हवामानाने यावर्षी आंबा खूप कमी आहे, हं. तर 200-300 पेटीच्या आसपास होईल सर. ओके. तर ज्यांना व्यवसाय करण्यासाठी पाहिजे असेल ना, तरी सुद्धा तुम्ही जितू काकांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा नंबर स्क्रीनवर देतो. आणि आंबा बघू शकता, एकदम मस्त आहे. गेल्या वर्षी माझ्या भाऊजींच्या भावाने घेतले होते. किती पेटी घेतली तरी? त्याने भरपूर घेतल्या. इथून पहिल्या 5 नेल्या होत्या, नंतर 10 पेट्या अशा घेतल्या होत्या. ओके. नंतर दादा पण पेट्या घेतल्या. माझे सख्खे भाऊजी आहेत ना, त्यांचे भाऊ, त्यांनी घेतले होते. घेतले त्यांनी. ओके. आणि ते आहेत मंदरुळचे, त्यांनी घेतले होते. आणि मस्त की बघू शकता, म्हणजे शुभ कार्याची सुरुवात झालेली आहे. आणि उद्या गुढीपाडवा आहे, तर उद्याही जाणार. त्याला पाठवतोय. उद्या गुढीपाडव्याला जाईल, म्हणजे उद्या तिकडे पोचतील ना? उद्या वाशी मार्केटला पोहोचतील. ओके. आणि हे जितू काकांना जोडीला आहे ना, हा सुनील असतो, एकदम मस्त काम करतो. बिग थम्स अप दोघांना. शुभारंभ चालू झालेला आहे. अशीच भरभराटी आपल्या काकांना देऊ आणि जास्तीत जास्त कस्टमर येऊ दे, कारण की यांची मेहनत आहे ना. आमच्या पेंडखळे गावामध्ये सगळ्यांना माहिती आहे की जितेंद्र खानविलकर एक मेहनती व्यक्ती आहे. आंबा काजू त्याचबरोबर सगळ्या गोष्टी गावात जे चालीरीती असतात सगळं सांभाळून करतात सुनील आणि जितू काका.